पायधुनीतील 4 मृत्यू हे अपघात की घातपात? जाणून घेऊया घटनाक्रम. पायधुनीतील 4 मृत्यू आणि वाढत चाललेलं गूढ. नेमकं काय घडलं त्या रात्री? सुरुवातीला समोर आली एक धक्कादायक माहिती. टरबूज खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. पण तपास जसजसा पुढे गेला तसं या प्रकरणाने अचानक वेगळंच वळण घेतलं. मृत्यू झालेल्या कुटुंब प्रमुखाचा एका जुन्या केसमध्ये महत्त्वाचा रोल होता. तो त्या प्रकरणात मुख्य साक्षीदार होता. आणि इथेच उभा राहतो मोठा प्रश्न. हा फक्त अपघात होता की कोणीतरी रचलेला कट? पोलिसांनीही ही शक्यता नाकारलेली नाही. चौकशी अधिक खोलात जाऊ लागली. आणि आता पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून समोर आली सर्वात धक्कादायक माहिती. मृतांच्या शरीरात मॉर्फिनचं प्रमाण आढळलं आहे. मॉर्फिन एक शक्तिशाली औषध जे वेदना कमी करण्यासाठी वापरलं जातं. पण चुकीच्या प्रमाणात घेतल्यास ते जीवघेणं ठरू शकतं. आता सर्वात मोठं गूढ म्हणजे हे मॉर्फिन त्यांनी स्वतः घेतलं होतं की कोणीतरी योजनेनुसार त्यांना दिलं? टरबूज विषबाधा, साक्षीदार असलेला कुटुंब प्रमुख आणि आता मॉर्फिनचा धागा. हे सगळं फक्त योगायोग आहे का? की यामागे आहे एक थंड डोक्याने आखलेला प्लॅन? पोलीस तपास सुरू आहे. आणि प्रत्येक नव्या अपडेट सोबत हे गूढ आणखीच खोल जात आहे. सत्य लवकरच समोर येईल का? की अजून काही धक्कादायक उघड होणार आहे? स्टे ट्यून्ड, स्टे अलर्ट.